गवली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण करूया छोलेची भाजी आणि पुरी। तर पाणी गरम झालेलं आहे। आपण छोले भिजवून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते आपण शिजायला ठेवून देऊया। त्याच्यामध्ये हळद आणि मीठ थोडीशी टाकून घेते। कुकर लावून आपण ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं करून घेऊया। कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये कांदा आपण चांगला भाजून घ्यायचा। त्याचप्रमाणे मी खोबरं स्लाइस केलेलं आहे, ते पण आपण त्याच्यात भाजायचं आहे। जिरे आणि धने हे पण मी त्याच्यामध्ये भाजून घेते। त्याला चांगलं आपण ब्राऊन कलर होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं। तुम्ही कांदा बघू शकता ब्राऊन कलर झाले आहे, मऊ पण झालेला आहे। तर मी एका डिशमध्ये हे काढून घेते आणि थंड झाल्यानंतर याला मिक्सरला लावून घेते। त्याच्यातच मी जिरे आणि धने चांगले भाजून घेते। त्यातच आपण खोबरं पण ॲड करूया आणि चांगले भाजून घेऊया। आपलं मसाल्याचं वाटण झालेलं आहे, तर आपण फोडणीला देऊन घेऊया। कुकर आपला थंड झालेला आहे। आपण छोले बघूया आपले शिजले आहेत का चांगले। बघू शकता छोले आपले चांगले शिजले, तर आपण याला फोडणीला देऊन घेऊया। तेल गरम झालेलं आहे, फोडणीला देऊया। तर मी सर्वप्रथम तेल गरम झालेलं आहे, तर खडे मसाले त्याच्यामध्ये ॲड करते। त्याचप्रमाणे आपण जे ओलं वाटण केलेलं आहे ते मसाला पण त्याच्यामध्ये ॲड करूया आपण। चांगलं आपण तेलामध्ये भाजून घेऊया। तेलामध्ये चांगलं भाजायचं। त्याच्यामध्ये घरचं लाल तिखट, चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि कसुरी मेथी ते आपण त्याच्यामध्ये ॲड करू आणि मसाला आपला चांगला भाजून घेऊया आपण। मसाला चांगला भाजलेला आहे। कुकरमध्ये जे आपण छोले भिजवून घेतलेले शिजवून घेतलेले ते आपण त्याच्यामध्ये ॲड करूया। आणि ह्याला चांगली उकळी आणायची आता, जेणेकरून छोले आपले खाण्यासाठी तयार आहेत। त्याला आपण चांगली उकळी आणून देऊया। पुरी बनवण्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं आपण तेल त्याच्यामध्ये ॲड करूया। आणि पूर्ण मिक्स करून आपण पीठ चांगलं मळून घ्यायचं। पीठ चांगलं मळायचं, घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। अशा प्रकारे आपलं चांगलं पीठ मळून घ्यायचं हे। झालेलं आहे, थोडंसं त्याला आपण
तेल लावून घेऊया आणि हे असंच आपण 10 मिनिटासाठी ठेवून देऊया. कणिक आपली चांगली मुरलेली आहे तर त्याचा मी छोटासा गोळा करून घेते आणि त्याची पोळी लाटून घेते. मोठी तयार झालेली आहे. मी एक टोपण घेतलेलं आहे त्याच्या साह्याने मी मोठी पुरी अशी करून घेते. तुम्ही बघू शकता अशा मी पुऱ्या लाटून घेते. तयार झालेले आहेत तर आपण तळून घेऊया. झालेलं आहे तर आपण एक एक पुरी तळून घेऊया. तुम्ही बघू शकता कशी टम्म फुगली. आपण याच्यामध्ये सोडा वगैरे काही वापरलेला नाही तरी आपली पुरी एकदम छान फुगलेली आहे. दोन्ही बाजूने मी चांगली तळून घेते त्याला. बघू शकता पुऱ्या आपल्या कशा चांगल्या फुगलेल्या आहेत. अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेते. छोल्याची भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे. तर एका डिशमध्ये मी ती काढून घेते. कमेंटमध्ये नक्की सांगा छोले आणि पुरीची भाजी कशी झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सर्वांना धन्यवाद.